जिल्हा नाव नका बट असले केळी याद यावं लागते. जळगावच्या केळी किती फेमस आहे. नाही दादा सण आमच्या जळगावण्याच केळी फेमस नाही, आमच्या जळगावમાં अशा खूप मोठ्या मोठ्या हस्ती विजायला ज्या खूप फेमस होत्यात आणि शेती. जसं आपल्या बहिणाबाई चौधरी ज्या कवयित्री होत्या, त्यानंतर आपल्या स्वातंत्र्य लढामा ज्या क्रांतीवीर वीरांगणा विजायलेत ललिताताई पाटील ह्या मनेरण्या होत्या, झाशीनी राणी ह्या आपल्या पारोळाण्या होत्यात. आणि त्या आखो एक ॲडवीर आहे ना, ज्या म्हणजे आपल्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या पहिल्या महिला राष्ट्रपती आपल्या भारतने आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये वळले. म्हणजे किती कौतुकास्पद गोष्ट आहे ना आपल्या सगळ्यांसाठी. जर आपण आजूबाजू देखाणं म्हण तर रावेर मॅंग रक्षाताई खडसे शिवाय आपल्या दिंडोरी मॅंग भारतीताई पवार यासले खासदारकी भेटणी होती. आणि यंदा सुद्धा त्यासना पक्षांनी त्यासली उमेदवारी दिली. त्यामुळे आखो सोनामा सुहागा जर म्हण तर आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये स्मिताताई वाघ यासले खासदारकीनी उमेदवारी बीजेपीने दिले. यानापेक्षा म्हणजे सोनेपे सुहागा काय विन. मी स्मिताताई वाघ यासनं खूप खूप अभिनंदन करत त्याबद्दल. आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी यासनी 33% महिलासले आरक्षण देवानं घोषित करेल. ते 2029 पर्यंत येईन. पण त्यांना पहिले आपल्या उत्तर महाराष्ट्राમાં बीजेपीनी 6 पैकी 4 मतदारसंघासमा जसं जळगाव आहे, नंदुरबार आहे, दिंडोरी आहे, रावेर आहे या महिला उमेदवार 4 दिनात. यापेक्षा मोठी बात काय विन. महाराष्ट्राમાં सावित्रीबाई फुले याचं नाव काले गणकच पक्षच राजकारण कर. त्यामुळे गणकच पक्ष आखो पुरोगामी म्हणावतोच, पण एक सुद्धा पक्षनी इथल्या साऱ्या उमेदवार महिला असले देवानं कधीच धाडस करेनी. सरपंच म्हणा किंवा पंचायत समिती म्हणा तर 50% आरक्षण आहे. पण कितल्या महिला या स्वतः जीवर राजकारण करतीस नाही ना. त्या फक्त सया करायला रदना शिक्का ठोकाले राहते. साधे तिसले नीट भाषण सुद्धा करता येत नाही. बाकीनं जे समाय नाही ते त्याचा नवराच समायस. मग काय काम ना असं काय बोलीन माणूस. जे आपल्या जळगावना महिला उमेदवार शेतीस त्या उच्च शिक्षित शेतीस त्या विद्यार्थी चळवळण्या कार्यकर्त्या होत्या. झेडपीच्या पहिला महिला अध्यक्ष होत्या. शिवाय त्या अशा खमक्या पण तिसले चांगलं भाषण पण देतास आणि काम पण असं चोख करतेस. कारण विचकारण गट गुट डावी बाजू उजवी बाजू बट्टच सोडीसन एक विचार करासारखी गोष्ट. जर आपल्या जळगाव जिल्ह्याने इथला भारी भारी हस्ती आपल्या पूर्ण समाजले दिलेत तर एक गोष्ट राही झाली ती म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये महिला खासदारकी उमेदवारी जी आता भेटेल तर सोनेपे सुहागा वळले. त्यानं कसं सोनं करा नाही आपला हात नाही. जर एखादी बाईना नवरा मरिगा ती ढासळी जास 1-2 वर्ष लागतातच उठी संबट आले. पण तसं मग आपल्या स्मिताताई वाघ यासनी स्वतःला कसं मजबूत ठेवा आणि पुढे पण कार्यरत राहण्यात हा खरंच शिकासारखं. तुम्ही देखील मला निकिताताईंनी पदर कसा लिदा. मी त्यासना व्हिडिओ देखा तसा फोटो देख आणि मी नंतर नोटीस कर की एवढी मोठी व्यक्ती कार्यरत सगळीकडे डोक्यावर पदर आलू दिसते. म्हणजे एक हाऊस म्हणे पदरली तर मी तर त्याचे काही बरोबरी करू नाही शकत. तसं ना काम बोलत असं तर जरासं अलर्ट वाजो आपलं काम करीन त्या व्यक्तीले खासदारकी पद देवानं काम आपले आपण दिलं नाही तसं नाही. पण आपल्या माहितली ताकद आहे की आपणच आपल्याकडले व्यक्तीले आणि सण उभं करू शकतोस आणि निवाडी देऊ शकतोस. म्हणजे एकच इच्छा आहे की आपण स्मिताताई वाघ यासले यंदा खासदारकीना पद लगून पोचाडूत. जय खानदेश.